निर्गम 19:4-5-6. आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी व्हाल. सी, परमेश्वर पक्षपात करत नाही, बट इट इज इन आवर हँड्स दॅट वी कॅन बी लॉर्ड्स फेवरेट. हालेलुया. परमेश्वर असं ह्याच्यावर कमी त्याच्यावर जास्त प्रेम करत नाही, परंतु आपल्या हातात आहे की आपण परमेश्वराचे लाडके, त्याचे फेवरेट, त्याच्या जवळचे, त्याचा खास निधी बनू शकतो. हाऊ? जर आपण त्याची वाणी ऐकतोय आणि त्याच्या आज्ञा, त्याचा करार पाळतोय. लॉर्ड इज प्लीडिंग नाव. इथे परमेश्वर म्हणते की माझा करार पाळाल. हालेलुया. इकडे परमेश्वर करार पाळण्याविषयी बोलतोय. बिकॉज वेन यू एंटर द कॉव्हनंट, ज्यावेळेस तुम्ही करारामध्ये येता, जर करार मोडला जातोय तर ते कराराचे बेनिफिट्स किंवा ते जे अग्रीमेंट आहे, तो जो करार आहे, त्याचे सगळे फायदे तुम्हाला नाही मिळत. उलट तुम्ही नाही का नुकसान सहन करता, तुमच्यावर नाही का दंड बसला जातो. प्रेज द लॉर्ड. सो प्रभू म्हणतोय माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी व्हाल. खास निधी, माय ओन पीपल, माय फेवरेट, अबाव ऑल अदर. सगळ्यांपेक्षा जास्त मी तुम्हाला नाही का माझ्या नजरेसमोर ठेवीन असं. आणि हे स्वतः परमेश्वर मोशेला म्हणत आहे. कोणाच्या वतीने? परमेश्वर कोणाला सांगण्यासाठी सांगत आहे? इस्रायलाला. हालेलुया. सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे. सर्व पृथ्वी परमेश्वराची आहे. पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर आहे. पृथ्वी परमेश्वराची आहे. निर्माण कर्त्याने या पृथ्वीला पुन्हा एकदा आशीर्वादित केला आहे त्याच्या पुत्राच्या रक्ताद्वारे. ह्या जमिनीला, ह्या सगळ्या सृष्टीला, सगळ्या गोष्टीला. इनफॅक्ट बायबल सांगतं, योहान 3:16, जे सगळ्या लहानांपासून मोठ्यांना माहित असतं, जॉन 3:16, की बायबल सांगतं की परमेश्वराचा पुत्र कशासाठी आला आहे? आपल्यासाठी. आणि त्याची सुरुवात होते की पित्याने जगावर एवढी प्रीती केली. प्रभू असं नाही म्हणाला पित्याने मनुष्यावर एवढी प्रीती केली, पित्याने पृथ्वीवर एवढी प्रीती केली, पित्याने जगावर. सो जग आणि या सगळ्या गोष्टी एक शिकण्याचा विषय. जगावर म्हणजे सगळ्या गोष्टींवर जे त्याने बनवलं आहे, जी सृष्ट वस्तू आहे, जी त्याची निर्मिती आहे. लेट मी टेल यू वन थिंग, मी जे बिलीव्ह करते ते, जे काही परमेश्वराने बनवलंय ते सगळं सजीव आहे. कारण आपला परमेश्वर जीवन घडवणारा परमेश्वर आहे. बायबल सांगतं परमेश्वर प्रकाश आहे, त्याच्या ठाई मुळीच अंधकार नाही. मृत्यू परमेश्वरापासून नाही. सो हे आपण शिकतो की ह्या सजीव वस्तू आहेत, निर्जीव वस्तू आहेत. इनफॅक्ट आत्मिक जगामध्ये जर खरं पाहाल ना, तुम्हाला कळेल की परमेश्वराने बनवलेली सगळी जी निर्मिती आहे, दॅट इज सजीव. ती लिव्हिंग थिंग आहे, सजीव आहे. इट हॅज गॉट इंटेलिजन्स. त्याच्याकडे ते जे काही, मग तुम्ही पर्वत म्हणा, दर्या म्हणा, वारा म्हणा, पक्षी म्हणा, त्याच्यानंतर झाड म्हणा, जमीन म्हणा, सगळ्या गोष्टी. तुम्हाला माहितीये, ज्या वेळेस आबेलाचं रक्त त्याच्या भावाने सांडलं, काईन, ओके, काईनाने काय केलं? आबेलाला शेतामध्ये मारून टाकलं, त्याच्या शेतामध्ये बोलवलं आणि त्यांच्यामध्ये लाईक मतभेद झाले. त्याला भावाविषयी ईर्ष्या होती, त्याला मारून टाकलं. आणि ही गोष्ट कोणालाच माहित नाही. इनफॅक्ट त्यांच्या आई वडिलांना, आदम आणि हव्वाला सुद्धा माहित नाही. पण ज्यावेळेस परमेश्वर भेटायला येतो, परमेश्वर म्हणतो, काईना तू काय केलं? कारण तुझ्या भावाचं रक्त जमिनीतून माझ्याकडे ओरडत आहे. तू जे केलं त्यामुळे आता जमिनीवर श्राप आला. याचा अर्थ जमीन श्रापित नव्हती, पण जी वाईट कृत्य तू ह्या जमिनीत केली त्यामुळे ह्या जमिनीने काय केलंय माहिती का? आपलं सत्व देणं थांबवलंय. जमिनीला कसं कळते की हे रक्त आहे? जमिनीला कसं कळते की हे ईर्षेने सांडवलेलं रक्त आहे? जमिनीला कसं कळते की इकडे काहीतरी चुकीची गोष्ट झाली आणि जमिनीतून त्याचं रक्त का ओरडत आहे? प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं की शेवटच्या दिवसामध्ये ज्या वेळेस आपण परमेश्वराची लोक प्रवेश करतील त्यावेळेस काय होईल माहिती का? त्यावेळेस ना सर्व झाडं जी आहेत ती टाळ्या वाजवतील, सगळ्या गोष्टी आहेत ना आपले स्वागत करतील. त्यांना माहिती आहे की देवाची संतान कोण आहे, देवाचे निवडलेले कोण आहे. सो देवाने जे घडवलं आहे त्या सगळ्या गोष्टीला इंटेलिजन्स आहे, त्या सगळ्या गोष्टी सजीव आहेत. म्हणून ज्या वेळेस वादळ वारा आला होता आणि प्रभू येशू त्या बोटीतून चालत होता, शिष्य होते, प्रभू येशू तर निवांतपणे बोटीच्या खालच्या भागामध्ये झोपला होता. खूप वादळ आलं, बोट हेलकावे खाऊ लागली, पाणी बोटीमध्ये शिरायला लागलं आणि शिष्य म्हणाले आपण आता मरणार. आणि त्यावेळेस प्रभू येशू उठतो आणि प्रभू येशू त्या वादळाला आणि वाऱ्याला बोलतो. हालेलुया. परमेश्वराने त्यावेळेस कोणाशी बोलला? प्रभू येशू. लॉर्ड कम्युनिकेटेड विथ वॉटर. ते वादळ आणि ते पाणी, ते समुद्र आहे, त्यांना प्रभू म्हणाला बी स्टील, शांत हो, आणि त्या गोष्टी शांत झाल्या. सो त्यांनी
ते प्रभू त्यांच्याशी बोलला. आपण एजेकिएल मध्ये पाहिलंय की हाडं सुकलेली आहेत, शुष्क अस्थींचं खोर आहे. हजारो हजारो माणसांचे नाही का सापळे हाडं अशी सुकून पडलेली त्या खोऱ्यामध्ये आहेत. प्रभू एजेकिएलला म्हणतो की त्या हाडांना तू भविष्यवाणी कर, प्रोफेसाय टू दिस बोन्स. हालेलुया. आणि ती हाडं ऐकतात. ज्याचं ते हाड आहे, समजा असे नाही का अनेक लोकांचे नाही का कवटी आहे, हाडं आहेत, पायाची, हाताची, सगळी छोट्यातलं छोटं हाड घ्या, बरोबर ज्याची त्याची हाडं ना तिकडे तिकडे एकमेकांना जोडली जातात. त्याच्यानंतर परत बोलल्यावर त्याच्यावर मांस चढतं, त्याच्यावर रक्तवाहिन्या येतात, सगळे अवयव तयार होतात आणि एक सेना उभी राहते. हे काही असं विचार करून काहीतरी इमॅजिनरी किंवा असं काही अशा परमेश्वराने बोलले नाही. ऑल दिस थिंग्स नो, दीज आर लाईफ इव्हेंट्स, दीज आर रिअल इव्हेंट्स, ज्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते की परमेश्वर जे जे बोललाय त्या सगळ्या गोष्टी आहेत तशाच आहेत. वेदी बोलते. प्रेज द लॉर्ड. आपण ऐकलंय की तुमची जी प्रार्थना वेदी आहे ती वेदी सुद्धा बोलते. सो आपल्याला भले, कारण ह्या शरीरामध्ये हे डोळे, हे कान, ही बुद्धी, हे सगळं ना हे लिमिटेड आहे. आपण शारीरिक आहोत, शरीरामध्ये आहोत, आत्मिक नेत्र आपले उघडलेले नाहीये, म्हणून ह्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत, परंतु ह्या गोष्टी तशाच आहेत. सो व्हॉट एव्हर गॉड हॅज क्रिएटेड, जे काही परमेश्वराने निर्माण केलंय ते सर्व सजीव आहे. बायबलमध्ये अजून एक ठिकाणी दिलंय की त्या दिवशी जेव्हा महाभयानक महाभयंकर दिवस येईल आणि त्यावेळेस नाही का परमेश्वराचा पुत्र येईल, न्यायाचा दिवस येईल, त्यावेळेस ज्यांनी देवाच्या पुत्राला नाकारलं, ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, ज्यांनी वाईटाची आवड धरली, ज्यांनी चुकीची कृत्य केली, जे दुष्कर्म करीत राहिले होते ना, ते पाहतील त्या दिवशी आणि ते लोक ना जातील समुद्राकडे, समुद्राला म्हणतील आम्हाला डुबवून टाक समुद्र. बायबल सांगतं समुद्रात त्यांनी उड्या जरी मारल्या ना, समुद्र त्यांना बाहेर ओकून टाकेल, समुद्र त्यांना आतमध्ये घेणार नाही. ते डोंगराकडे जातील आणि डोंगराला म्हणतील आमच्यावर पड, आम्ही देवाच्या ह्या क्रोधाचा सामना करू शकत नाही, आमचा नाश कर, आम्हाला मारून टाक. पण डोंगर सुद्धा ना त्यांना लपवणार नाही असं दिलंय. कसं काय ह्या गोष्टी सगळ्यांना कळतात? प्रेज द लॉर्ड. परमेश्वर कधीच मृत्यू, कधीच निर्जीव गोष्टी बनवत नाही. परमेश्वराने बनवलेले सर्व सजीव आहे. बायबल सांगतं त्या दिवशी मी आकाश आणि चंद्र ह्यांना, आकाश चंद्र ह्यांना ना साक्षी दाखल उभं करेल. याचा अर्थ ते विटनेस देणार, ते बोलणार, ते साक्ष देणार की आपण काय केलं आहे आणि कोणत्या गोष्टी घडल्या आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो बिलीव्ह की आपण ज्या जगामध्ये जिथे आहोत ना त्या सगळ्या गोष्टी ना सजीव आहेत. सो यू कॅन कमांड. म्हणून बायबल सांगतं की जो कोणी मार्क 11 मध्ये 11:24, 23:24 मध्ये की जर तू ह्या पर्वताला बोललास की उपटला जा आणि समुद्रात पड, तर तुझ्या शब्दाप्रमाणे घडून येईल. पण केव्हा जर आपल्या मनामध्ये संशय नाही धरला तर. प्रभू इकडे पर्वताला बोलण्याविषयी, कमांड करण्याविषयी, आज्ञा देण्याविषयी सांगत आहे. परमेश्वर असं नाही बोलला की पर्वत ना तिकडून जावा म्हणून तुम्ही शस्त्रसामग्री आणा, दगडी फोडा, हे करा ते करा. नो. सो दिस इज द पॉवर ऑफ युअर वर्ड्स. यू कॅन टॉक, यू कॅन कम्युनिकेट, यू कॅन कमांड, यू कॅन डू एनिथिंग if you know the word of God. Hallelujah. आणि हीच गोष्ट लॉर्ड. मग इथे प्रभू काय म्हणतोय की तुम्ही माझा खास निधी व्हाल, तुम्ही माझी लोक व्हाल आणि सर्व पृथ्वी ही माझी आहे, पण तुम्ही मला काय व्हाल? याजक राज्य. सगळी पृथ्वी माझीच आहे, सगळी पृथ्वी माझी आहे, पण ह्या पृथ्वीमधून ना याजक सगळेजण नाहीये, तुम्ही माझ्यासाठी याजक राज्य, पवित्र राष्ट्र व्हाल. हेच शब्द तू परमेश्वर म्हणाला मोशेला, तू इस्रायल लोकांना सांग. हालेलुया. हे तर इब्री लोकास पत्र याचा 8वा अध्याय 5वं वचन कोणीतरी वाचा. की पर्वतावर किंवा त्या डोंगरावर तुला दाखवलं ना, जो नमुना मी दाखवला त्याप्रमाणे सगळ्या वस्तू तू बनव आणि अगदी तसंच कर, कमी जास्त करू नको. आणि मोशे मंडप करणार होता तेव्हा त्याला जशी आज्ञा मिळाली तसे तेही जे स्वर्गीय वस्तूंचे प्रतिरूप व छाया आहे त्याची सेवा करतात. आणि बायबल सांगतं ह्या मोशेने एक नमुना पाहिला देवाच्या सानिध्यामध्ये, त्यानुसार त्याने टॅबरनॅकल, मंडप, वेदी सगळ्याची रचना केली. पण तरी सुद्धा त्याने जे बनवलं, जे पाहिलं, जे देवाने दाखवलं आणि जे बनवलं ना, त्या सगळ्या गोष्टी काय होत्या माहिती? त्या सगळ्या गोष्टी एक सावलीच होत्या. आता तर नवीन करारामध्ये खरं घडत आहे. प्रेज द लॉर्ड. कोणीतरी वाचा प्रकटीकरण 1:6. आता परमेश्वराने इथे काय केलंय आपल्याला? आपल्याला परमेश्वराने राज्य,
आणि याजक असं सदा सर्व काळासाठी केलं आहे. तिकडे प्रभूने आज्ञा केली होती की मी निवडलेलं राज्य तुम्ही याजक राज्य बनाल, माझा खास निधी व्हाल, पृथ्वीवरील सगळ्यांपेक्षा जास्त मी तुम्हाला निवडून घेतला आहे असं तुम्ही बनाल. पण केव्हा तुम्ही जर हा करार पाळाल तर, तुम्ही या गोष्टी कराल तर. आता काय झालंय, विश्वासाच्या द्वारे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याद्वारे तुम्ही त्या करारामध्ये प्रवेश केलाय आणि तुम्ही ऑलरेडी परमेश्वराचे निवडलेले राजे आणि याजक असं झाला आहात. इब्री लोकास पत्र याचा 10वा अध्याय 1 वचन. ओके. तर मग ज्या पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे. ओके. या पुढे होणाऱ्या म्हणजे आतापासून पुढे ज्या गोष्टी होत आहेत, प्रेज द लॉर्ड, यांची नियमशास्त्रामध्ये काय सावली आहे, वास्तविक स्वरूप नाही. म्हणून ते प्रतिवर्षी नित्य अर्पिल्या जाणाऱ्या त्याच यज्ञांनी जवळ येणाऱ्यांना पूर्ण करण्यास केव्हाही समर्थ नाही. म्हणून काय झालं की जुना करार नियमशास्त्र त्यांना दरवर्षी बलिदान द्यावं लागायचं, दरवर्षी त्या वेदीवर करार त्यांचा रिन्यू करायला लागायचा, दरवर्षी तिकडे जाऊन आपल्या पापांसाठी यज्ञ, आपल्या पापांसाठी वेगवेगळ्या गोष्टींसाठी यज्ञ त्यांना करावा लागायचा. आणि तरी सुद्धा ते पूर्णपणे शुद्ध होत नसत. हालेलुया. कारण दरवर्षी ज्यावेळेस ते जायचे याचा अर्थ दरवर्षी त्यांच्या पापांविषयी साक्ष दिली जायची की ही चूक केली, असं झालंय, तसं झालंय, हे झालंय. पण आता काय झालंय माहिती, ती छाया होती, ती सावली होती. वास्तविक काय आहे, सावली जर अशी होती तर खरं स्वरूप काय आहे, खरं स्वरूप बायबल सांगतं की प्रभू येशूने याने एकदाच आणि कायमचं आपल्यासाठी ते बलिदान दिलंय आणि आपल्याला ती मुक्ती मिळाली आहे. सो ज्या वेळेस तुम्ही ह्या करारावर, ह्या वचनावर, देवाच्या ह्या घडवलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवताना तुम्हाला बळ मिळतं, तुम्हाला ताकद मिळते की तुम्ही परिस्थितीचा सामना करू शकता. आजही जर सैतान तुम्हाला तुमच्या घरातल्या गोष्टींमध्ये, भांडणांमध्ये, वादामध्ये, छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये, भीतीमध्ये, आजारामध्ये, कर्जामध्ये जर गुंतवून ठेवत आहे ना, तर त्याचा अर्थ असा होतो की जे महान परमेश्वराने तुमच्यासाठी ठेवलं आहे, ज्या उत्तम गोष्टी, त्यापासून तुम्हाला भटकवण्याचा, त्यापासून तुम्हाला कुठेतरी नाही का दुसऱ्या मार्गाला नेण्याचा प्रयत्न केला जाते. बिकॉज युअर एनिमी इज वाईज. तुमचा शत्रू आहे ना, तो खूप चालाक आहे. त्याला माहिती आहे की तुम्ही जर विश्वासात चालत राहिलं तर तुम्ही कुठल्या गोष्टी कराल अँड अल्टिमेटली यू विल बी द थ्रेट टू हिज किंगडम. तुम्ही सैतानाच्या अंधकाराच्या राज्यासाठीच ना एक धोकादायक असं व्यक्ती बनाल. आणि म्हणून सैतान आपल्याला या इथल्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवतोय. आपण शरीरात राहतो परंतु आपण आत्म्याशी सहभागिता करतो, हे विसरू नका. या शरीरात राहून आपण शरीरात जसं एखादा दैहिक मनुष्य मरण पावतो तसं नाहीये. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू हा आपल्यासाठी आला, आपली पाप त्याने स्वतःवर घेतली, आपल्याला मुक्ती दिली, आपल्यासाठी त्याने किंमत भरली आहे. बायबल सांगतं खंडणी भरून, म्हणजे आपल्याला कोणीतरी इट्स लाईक आपल्याला किडनॅप केलंय, आपला नाश करण्यासाठी, आपल्याला जगू न देण्यासाठी, सार्वकालिकतेच्या यातनेमध्ये नेण्यासाठी कोणीतरी आपल्याला पळवलं आहे. आणि आपल्याला सोडवण्यासाठी, जे आपण त्याचेच होतो ते आपल्याला सोडवण्यासाठी प्रभू येशूला शरीर रूप धारण करून त्याचं रक्त सांडावं लागलं. जर ज्या वेळेस मी येशूला ओळखत नव्हते, मला येशू कोणही माहित नव्हता, त्यावेळेस जर प्रभूने माझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत, तर आता तो विशेष अधिक करून मला का देणार नाही. हालेलुया. बायबल स्पष्ट सांगतं की प्रभू म्हणतो योहान 15 मध्ये की मीच खरा द्राक्षवेल आहे. हालेलुया. खरा द्राक्षवेल कोण आहे माहिती? प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही सगळे कोण आहात? फाटे किंवा फांद्या आहात. प्रेज द लॉर्ड. मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप म्हणजे आपला स्वर्गीय पिता कोण आहे? माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. स्टील गॉड इज वर्किंग. पत्र 5, 7, 8 आणि 9 हे वचन कोणीतरी वाचा. आपल्याला मरणातून तारावयास जो समर्थ आहे त्याच्या जवळ येशूने आपल्या देहावस्थेच्या दिवसात, ज्यावेळेस येशू शरीरामध्ये होता, प्रभू येशूने काय केलं? प्रभूला माहितीये, प्रभू येशू हा एकमेव असा परमेश्वर शरीर रूप धारण करून आला आहे ज्याचा जन्म हा मरण्यासाठी झाला होता, ज्याचा जन्म जगण्यासाठी नाही. ही वॉज बॉर्न टू डाय. ओके. बायबल सांगतं की त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात
मोठा आक्रोश करीत आणि अश्रू गाळीत व विनवणी केली आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली. असं कित्येक लोकांना वाटतं की तो येशू होता ना, पण तो येशू होता तरीही आपल्यासारखाच पारखलेला. जर आपला प्रतिनिधी व्हायचंय ना, तर आपल्यातून असला पाहिजे, आपल्यासारखा असला पाहिजे. हाऊ जीसस वॉज प्रेइंग, कशा प्रकारे येशू प्रार्थना करायचा बघा. बायबल सांगतं त्याने आपल्या शरीरामध्ये असताना, येशूने आपल्या शरीरात असताना त्याने कसं केलं, मोठा आक्रोश करीत. दिस इज द पॅटर्न, द वे जीसस प्रेड. ही वॉज क्राईंग, तो मोठा आक्रोश करीत, अश्रू गाळीत आणि विनवणी केली. ओके, वॉज क्राईंग, ही वॉज लेमेंटिंग, आणि तो रडून अश्रू गाळून आक्रोश करत प्रार्थना करायचा आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली. हे खूप महत्वाचं आहे. खूपसे लोक रडतात, खूपसे लोक अश्रू गाळतात, खूप लोक आहेत जे काही झालं ना की खूप इमोशनली नाही का लगेच त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, सगळं ऐकतं. पण प्रत्येक इमोशन्स आहे ना गॉड ऐकत नाही, पाहत नाही, बिकॉज परमेश्वर इमोशन्सने मूव्ह होत नाही. बायबल सांगते येशूच्या सद्भक्तीमुळे, येशूच्या चांगल्या वागण्यामुळे, येशूचं देवासोबत जे रिलेशनशिप होतं त्यामुळे ती प्रार्थना ऐकण्यात आली, ती विनवणी ऐकण्यात आली. सो इफ यू आर हॅव्हिंग नो रिलेशनशिप विथ गॉड आणि तुम्ही नुसतेच रडताय फक्त तेवढा मोमेंट नाही का देवाच्या सानिध्यात आल्यावर, आणि इतर वेळेस समजा असे दोन डिफरंट पर्सनॅलिटी, ड्युअर पर्सनॅलिटी, देवाच्या सानिध्यात वेगळे, एकदम नम्र, एकदम भाऊक होऊन, एकदम शांत होऊन, एकदम असे, आणि बाहेर गेल्या गेल्या एकदम जगिक व्यक्ती बनत असाल ना, युअर प्रेयर वोंट बी आन्सर्ड. हालेलुया. तुमच्या प्रार्थना, युअर प्रेयर्स, आय एम टेलिंग यू विल बी कॅन्सल्ड. का? बायबल सांगते येशूला सुद्धा आपल्यासारखंच त्याने सुद्धा तो आज्ञाधारकपणा शिकला. तो आपल्या शरीरात असताना मोठा आक्रोश करीत, अश्रू गाळीत, विनवणी करीत होता आणि येशूच्या सद्भक्तीमुळे ती ऐकण्यात आली. तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोसले, हालेलुया, तो पुत्र होता. येशू ख्रिस्त देवाचा शब्द, देवाचा पुत्र होता, पण तरी सुद्धा त्याने जे दुःख सोसले तेने करून तो आज्ञाधारकपणा शिकला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आय एम नॉट सेइंग की तुम्ही ज्या परिस्थितीचा सामना करताय, संकटातून जाताय, आजारातून जाताय, अडचणीतून जाताय, आज लोक थट्टा करतायत, त्याच्यातून ते तुमच्यासाठी चांगलं. आय एम नॉट सेइंग. ओके, वचन त्या गोष्टीला पाठपुरावा देत नाही. पण जेव्हा ह्या सगळ्यातून तुम्ही जाताना, तुम्ही मजबूत बनता, तुम्ही स्ट्रॉंग बनता, तुम्ही आज्ञाधारकपणा शिकता. म्हणून देवाचं वचन म्हणतं की आपल्या विषयी सर्व गोष्टी मिळून काय होतात, कल्याणकारक होतात. भलेही शत्रूने आपल्याला पाडण्यासाठी, आपला नाश करण्यासाठी जरी योजना केली, प्लॅन केला, किंवा त्याने कुठलीही कपटी योजना आपल्या मार्गात ठेवली, पण ती त्याची कपटी योजना सुद्धा आपल्या भल्यासाठीच काम करते. हालेलुया. बायबल सांगते की देवाच्या करणीने मिळून सर्व गोष्टी, तारण पावलेल्यांना, जे त्यांच्या इच्छेनुसार बोलावलेले आहेत, त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. ओके, हालेलुया. सो तो पुत्र असूनही त्याने दुःख सोसले, तो आज्ञाधारकपणा शिकला आणि परिपूर्ण केला जाऊन येशूला शरीरामध्ये परिपूर्ण व्हावं लागलं. हालेलुया. परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या, आता इथे पुन्हा ओबिडियन्स, जसं परमेश्वर मोशेला म्हणाला माझ्या आज्ञा पाळाल, माझे करार पाळाल, तर इकडे देवाचं वचन म्हणतंय आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानुयुगीच्या तारणाचा करता झाला. हालेलुया. आता इकडे ना जो आपला प्रतिनिधी, जो मनुष्यांचा प्रतिनिधित्व करणारा प्रभू येशू होता, त्याने नियम पूर्ण केला, त्याने आज्ञाधारकपणा तो शिकला, त्याने देवाचा क्रोध शमविला, त्याने ती शिक्षा सहन केली, त्याने पवित्र जे स्टँडर्ड्स आहेत, दॅट इज द हाई कॉलिंग ऑफ गॉड स्टँडर्ड्स, त्याने ना ते पूर्ण केले आणि त्याने पुत्र असूनही दुःख सोसले, त्याने त्याचा स्वीकार करण्यात आला. म्हणून ना आज या दुःखातून आपल्याला जावं लागत नाहीये. प्रेज द लॉर्ड. आता येशूने जी कृपा मिळवली, येशूने जी माफी मिळवली, येशूने जे देवाला संतुष्ट केलं, येशूने जो मार्ग तयार केला, त्याच्यामध्ये आपण ना वाटेकरी झालोय, कारण तो आपला प्रतिनिधी होता. याचा अर्थ ज्यावेळेस येशू हे जे करत होता, त्या येशूमध्ये पिता मला पाहत होता, त्या येशूमध्ये हे करताना पिता तुम्हाला पाहत होता, त्या येशूमध्ये, त्या बलिदानामध्ये, त्या सगळ्या गोष्टींमध्ये पिता तुमच्यावर दृष्टी ठेवून होता. समोर होता त्याचा पुत्र, पण त्या सगळ्यांमधून तो आपल्याला पाहत होता. हालेलुया. आणि म्हणून बायबल सांगतं की तो आपला कोण झाला,
करता झाला. दिस इज द न्यू कॉव्हनंट. हा नवीन करार आहे. जो नवीन करार तुम्हाला वेदीवर रक्त सांडायला लावत नाही, पण नवीन करार सांगतोय की तुमच्यासाठी रक्त सांडलंय. तुम्ही रक्ताने विकत घेतलेले आहात. आता निर्जीव कृत्य, जगातल्या घाणेरड्या गोष्टी, सगळं अपयश, चुकीच्या गोष्टी याच्यामध्ये वेळ घालवू नका. तुम्हाला देवाने त्यातून वेगळं केलंय. तुम्हाला देवाने अधिकार दिलाय, त्यामध्ये उभे राहा. आज तुम्ही प्रार्थना करणार तेव्हा गोष्टी घडणार. आपण काल पाहिलं की परमेश्वर जो आहे ना, आता स्वतः नाही आपल्याद्वारे काम करत आहे. सो यू आर द फेस ऑफ द लॉर्ड ऑन दिस अर्थ. यू आर द हँड ऑफ द लॉर्ड ऑन दिस अर्थ. देवाला जो कोणाला आशीर्वादित करायचंय, मदत करायची, परमेश्वर आपल्याद्वारे करणार. देवाला जो कोणाला सोडवायचं, देव आपल्याद्वारे करणार. इट डझंट मीन की मनुष्यच नाही तर देव काहीच करणार नाही. जसं परमेश्वर बोलला होता, येशू म्हणाला, जे हे लोक गप्प राहिले ना, ते हे धोंडे नाही का, ते उठतील आणि ते माझा महिमा करायला लागतील. ऑल थिंग्स आर पॉसिबल विथ लॉर्ड. परमेश्वरासोबत सर्व गोष्टी शक्य आहेत, सर्व काही. कारण ज्यावेळेस तुम्ही परमेश्वरासोबत असताना तुम्हाला काहीच करावं लागत नाही. देव सगळ्या गोष्टी करतो. आणि म्हणून परमेश्वरनं आपल्याला ज्या करारात आणले त्यामध्ये तो एकच अपेक्षा करतोय, ओबे. हालेलुया. करार त्याचा पाळा, त्या आज्ञेमध्ये, त्या विश्वासामध्ये राहा. नो मॅटर आज नाही जमलं, पुन्हा एकदा त्या परमेश्वराजवळ या. पुन्हा जसे आहात तसे जेन्युअनली, ऑथेंटिकली तुम्ही त्या देवाजवळ या. परमेश्वराला हृदयाची शुद्धता, पवित्रता, जेन्युअननेस आवडतं. कारण प्रभू आपल्याकडून काही अपेक्षा करत नाही, तो आपल्याला देत आहे. ते घेण्यासाठी तो आपल्याला बोलवत आहे. प्रेज द लॉर्ड. डोंट बी डिस्करेज्ड. आय एम टेलिंग यू, दीज आर द डेज ऑफ जसं बायबलमध्ये दिलं होतं की एक एलियाचा काळ होता, एक मोशेचा काळ होता, एक नोहाचा काळ होता, त्यानंतर दाविदाचा काळ आला. दीज आर दोज डेज. हालेलुया. ज्या आता हा तुमचा काळ आहे, हा तुमचा सीझन आहे. या सीझन मध्ये तुम्ही उभे राहणार, तुम्ही लढणार. आणि नाही का, तुम्ही काही दिवसाने ते साक्षीरूपी मेघ बनणार, जे आज ना आपल्याला पाहत आहेत. इब्री करास 12 मध्ये दिले, आपण एवढ्या महान विश्वासू साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत. हालेलुया. हालेलुया. दिस इज युअर टाइम, दिस इज युअर एरा, दिस इज युअर जनरेशन टू स्टँड इन फेथ. डू द इम्पॉसिबल थिंग्स पॉसिबल बाय फेथ. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नथिंग इज इम्पॉसिबल. आय एम टेलिंग यू. आज नाही जमलं, ट्राय इट अगेन. उद्या पुन्हा प्रार्थना करा, परत एकदा प्रार्थना करा, परत एकदा बोला. बोलणं थांबवू नका, करणं स्टॉप करू नका. कारण कंटिन्यू नकारात्मक 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 बोलायचं आणि त्याचं फळ खाण्यापेक्षा, चला आपलं नाही का, जे खायचंय, काय पाहिजे ते पेरायला शिकूया आपल्या शब्दाद्वारे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं, मनुष्य आपल्या मुखाचं फळ यथेच्छ खातो. म्हणजे जे तुम्ही बोलणार तेच खाणार. आपण जे अन्न खातो त्यापेक्षा जास्त आपण ह्या शब्दांवर जगतो. दॅट्स वाय गॉड सेड, मनुष्य केवळ भाकरीने नाही, परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल. हालेलुया. आपण केवळ अन्नाने जगत नाही. आय एम टेलिंग यू, आज लोक आहे जे खूप चांगलं अन्न खातात, सगळं डाएट वेल मेंटेन असतं त्यांचं, खूप चांगल्या चांगल्या गोष्टी, एकदम एक्झॉटिक फळं वगैरे सगळं जसं चाललंय तसं खातात, अक्षरशः मेजर करून व्यवस्थित, तरी सुद्धा त्यांना सिकनेसेस येतात, आजार येतात, काही क्रॉनिक डिसीजेस होतात. सो तुम्ही फक्त ना अन्नामुळे नाही का सुरक्षित आणि आरोग्यात राहत नाही, तुम्ही देवाच्या मुखातून निघणाऱ्या शब्दाने राहता. मी माझ्या मुलींना नेहमी शिकवते की देवाचा शब्द आहे म्हणून आपण जिवंत आहे, देवाच्या शब्दावर आपण जगतो. प्रेज द लॉर्ड. देवाच्या शब्दाला, त्या वचनाला जास्त महत्व द्या या बाकीच्या गोष्टींपेक्षाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लेट युअर हाऊस बी द ऑल्टर ऑफ प्रेयर. तुमचं घर ते प्रार्थनेची वेदी असू दे, जिथे वचन सदैव सदैव चालू आहे. तुमच्या घरात सतत वचन लागू दे, तुमच्या घरात सतत स्तुती आराधना चालू राहू दे. चेंज द ॲटमॉस्फिअर. यू आर द सिटी ऑन द टॉप, ऑन द हिल. हालेलुया. पर्वतावर वसलेलं नगर, ते शहर तुम्ही आहे. प्रभू काय म्हणतो माहिती का विश्वासूला? विश्वासू कसं आहे की डोंगरावर वसलेलं, हालेलुया, डोंगरावर वसलेलं नगर, प्रकाशमान असं ते घर. आपण ना ज्यावेळेस तुम्ही घाटातून वगैरे प्रवेश करत असाल रात्रीच्या वेळेस किंवा फ्लाईट मधून गेला असेल, तुम्हाला खाली नाही का अशा लाईट्स दिसतात. प्रेज द लॉर्ड. आणि त्यावरून तुम्हाला कळतं खाली काय आहे ते दिसत नाही, बट यू कॅन आयडेंटिफाय द लाईट. प्रेज द लॉर्ड. त्यानुसार तुम्ही आहात. हे जग आहे ना पूर्ण अंधकाराने व्यापलेलं आहे, वाईट गोष्टींनी व्यापलेलं आहे. व्यभिचार, भांडणं, कुरकुर, मारामारी,
खून, हत्या, रेप, बलात्कार, घाणेरड्या गोष्टी, सगळ्या अमंगळ गोष्टींनी भरलेले, ह्यामध्ये तुम्ही ते नाही का डोंगरावर बसलेलं ते नगर, ते प्रकाशाचं स्थान आहात, ज्याच्याद्वारे या परमेश्वर ह्या जगामध्ये आज काम करत आहे. प्रेज द लॉर्ड. यू आर द सिटी ऑन द माउंटन हिल, ऑन द टॉप ऑफ दॅट प्लेस. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्ही कोण आहात हे जाणून घ्या.